गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इयत्ता 7वीच्या मराठीच्या तासाला पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत. मुलांनो, घरी राहून अभ्यास करतायत ना? ओके. तर मुलांनो, आजच्या तासाला आपण व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. काय बरं अभ्यासणार आहोत आज आपण? व्याकरण अभ्यासणार आहोत. मुलांनो, व्याकरणामध्ये शब्दांची कार्ये 8 आहेत. म्हणजेच शब्दांच्या जाती किती आहेत? 8 आहेत. आणि त्या शब्दांच्या 8 जातीचे किती बरं प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. एक विकारी शब्द आणि दुसरा अविकारी शब्द. आता विकारी शब्दाचे सुद्धा 4 प्रकार आहेत आणि अविकारी शब्दाचे 4 प्रकार आहेत. तर विकारी शब्दाचे कोणते बरे 4 प्रकार आहेत? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आणि अविकारी शब्दाचे क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. मुलांनो, विकारी शब्दांचा अभ्यास तुम्ही इयत्ता 6वीमध्ये केला आहे, बरोबर? आणि अविकारी शब्दांचा अभ्यास तुम्ही इयत्ता 7वीमध्ये करता आहेत, बरोबर की नाही? तर विकारी शब्दामधला जो पहिला प्रकार आहे नाम. नाम म्हणजे काय मुलांनो? प्रत्यक्षात किंवा काल्पनिक वस्तूंचे किंवा गुणांचे जे नाव असते त्याला काय म्हणतात? नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ रमेश, मुलगा, परी, ध्येय, गोडी, फूल इत्यादी. आता दुसरा प्रकार कोणता आहे? सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय मुलांनो? नामाऐवजी जो शब्द येतो त्याला सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, हा, जे, आपण, स्वतः इत्यादी. त्यानंतर तिसरा प्रकार आहे विशेषण. विशेषण म्हणजे काय मुलांनो? जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ काय बरं मुलांनो? चांगला, गोड, हिरवा, चौपट, त्याचा इत्यादी. आणि चौथा प्रकार क्रियापद. क्रियापद म्हणजे काय मुलांनो? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. उदाहरणार्थ आहे, नाही, उठतो, बसतो, चालतो, खातो इत्यादी. तर मुलांनो, हे जे विकारी शब्द आहेत त्याचे 4 प्रकार तुम्ही अभ्यासले आहेत, बरोबर? आणि अविकारी शब्दामधील पहिला क्रियाविशेषण अव्यय हा सुद्धा तुम्ही अभ्यासला आहे, बरोबर की नाही? आता क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय मुलांनो? की क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ दररोज, जवळ, जोरात, खूप ही काय झाली? क्रियाविशेषणे अव्यय आहेत. तर मुलांनो, आज आपण दुसरा प्रकार शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय अभ्यासताना मुलांनो आपल्याला क्रियाविशेषण अव्यय हे सुद्धा आपल्याला मदत करणार आहे. म्हणजेच मुलांनो, शब्दयोगी व क्रियाविशेषण या अव्ययामधील फरक आज आपण समजून घेणार आहोत. ओके, तर आज आपण काय अभ्यासणार आहोत? शब्दयोगी अव्यय. मुलांनो, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या. प्रथम मी तुम्हाला ती वाक्ये वाचून दाखवते. माझ्या शाळेपुढे मैदान आहे. अभ्यासाशिवाय पर्याय नाही. रामपेक्षा मी उंच आहे. ही बाग लहान मुलांसाठी आहे.
सलीलसारखा मित्र मिळणे कठीण. बघा, शाळेपुढे अभ्यासाशिवाय रामपेक्षा मुलांसाठी सलीलसारखा. वाक्यातील प्रत्येक अधोरेखित शब्द त्याच्या मागच्या शब्दाला जोडून आला आहे. बरोबर? तो कसा जोडून आला आहे ते बघा. शाळेपुढे, पुढे हा शब्द शाळेला जोडून आला आहे. बरोबर? अभ्यासाशिवाय, शिवाय हा शब्द अभ्यासाला जोडून आला आहे. त्यानंतर रामपेक्षा, पेक्षा हा शब्द रामला जोडून आला आहे. मुलांसाठी, साठी हा शब्द मुलाला जोडून आला आहे. आणि सलीलसारखा, सारखा हा शब्द सलीलला जोडून आला आहे. म्हणजेच बघा, शब्दाला जोडून आलेल्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. शब्दयोगी म्हणजे शब्दाला जुळलेला. म्हणून पुढे, शिवाय, सारखा, पेक्षा, साठी ही शब्दयोगी अव्यय आहेत. काय बरं व्याख्या आहे शब्दयोगी अव्ययाची मुलांनो? शब्दाला जोडून आलेल्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. शब्दयोगी म्हणजे काय मुलांनो? शब्दाला जुळलेला. जुळणे म्हणजे जॉईंट. जुळणे म्हणजे काय? जॉईंट. बरोबर? म्हणजे शब्दयोगी म्हणजे शब्दाला जुळलेला. आणि ह्यामध्ये कोणकोणते शब्दयोगी अव्यय आहेत? पुढे, शिवाय, सारखा, पेक्षा, साठी ही काय झाली? शब्दयोगी अव्यय आहेत. तर मुलांनो, तुम्हाला शब्दयोगी अव्ययाची व्याख्या समजली? ओके. मुलांनो, आता आपण बघणार आहोत शब्दयोगी व क्रियाविशेषण या अव्ययांमधील फरक. कारण शब्दयोगी अव्यय जे आहेत ती क्रियाविशेषण अव्ययासारखीच दिसत आहेत. बरोबर? मग ह्या दोघांमध्ये काय फरक आहे तो आता आपण अभ्यासूया. बघा मुलांनो, तुम्हाला अ गट दिसत आहे आणि ब गट दिसत आहे. अ गट हा शब्दयोगी अव्ययांचा आहे आणि ब गट हा क्रियाविशेषण अव्ययाचा आहे. बरोबर? प्रथम मी तुम्हाला अ गट शब्दयोगी अव्यय हे वाचून दाखवते. बघा, पहिला आहे घराजवळ एक झाड आहे. दुसरा आहे सूर्य ढगामागे गेला. तिसरा आहे झाडावर घरटी आहेत. आणि चौथा आहे टेबलाखाली चेंडू गेला. आता मी तुम्हाला ब गट क्रियाविशेषण अव्ययाचं वाचून दाखवते. बघा, नदी जवळ आहे. मागे गेलास की पायऱ्या लागतील. घरटी वर आहेत. चेंडू खाली टाक. बघा मुलांनो, पहिल्या गटामध्ये अ गटामध्ये जवळ, मागे, वर, खाली हे शब्द त्याच्या मागच्या शब्दांना जोडून आल्यामुळे ती शब्दयोगी अव्यय आहेत. बरोबर? जे घराजवळ, जवळ हा शब्द घराला जोडून आला आहे. बरोबर की नाही? आणि ब गटामध्ये जवळ, मागे, वर, खाली हे शब्द क्रियापदाविषयी विशेष माहिती देतात, म्हणून ती क्रियाविशेषणे अव्यय आहेत. बघा, नदी जवळ आहे. काय जवळ आहे? नदी जवळ. जवळ ही क्रियापदाविषयी आपल्याला माहिती देत आहे की नाही? त्यानंतर मागे गेलास की पायऱ्या लागतील, म्हणजे हे सुद्धा मागे हा शब्द क्रियापदाविषयी आपल्याला विशेष माहिती देत आहे. घरटी वर आहेत. वर आहेत म्हणजे क्रियापदाविषयी आपल्याला वर आहेत माहिती देत आहे. त्यानंतर चेंडू खाली टाक. चेंडू खाली टाकण्याची क्रिया आहे, म्हणजे खाली हा शब्द आपल्याला क्रियापदाविषयी माहिती देत आहे, म्हणून ती क्रिया विशेषण अव्यय आहेत. आणि इथे शब्दयोगी अव्यय ही शब्दाला जोडून येतात, हे लक्षात ठेवायचं मुलांनो. शब्दयोगी अव्यय काय करतात? शब्दाला जोडून येतात. आणि क्रियाविशेषण ही क्रियापदाविषयी आपल्याला माहिती देतात. दोघांमधला फरक समजला तुम्हाला मुलांनो?
तर शब्दयोगी अव्यय बघा कोणकोणती अजून येऊ शकतात. आधी, नंतर, पुढे, मागे, वर, खाली, मुळे, साठी, पेक्षा, शिवाय, समोर, बाहेर, पर्यंत, आत, पूर्वी, सारखे, पण, संगे, सोबत इत्यादी अशी शब्दयोगी अव्ययाची अनेक उदाहरणं आहेत. तर मुलांनो, तुम्हाला हे समजलं शब्दयोगी अव्यय व क्रियाविशेषण अव्यय ह्यामध्ये फरक कसा आहे तो समजलं मुलांनो तुम्हाला. शब्दयोगी अव्यय हे शब्दाला जोडून येतात आणि क्रियाविशेषण अव्यय काय असतात, क्रियापदाविषयी विशेष माहिती देतात. हे समजलं, दोघांमधला फरक समजला तुम्हाला. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा, पुढील परिच्छेद वाचा, त्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा. आपल्याला एक पॅरेग्राफ दिला आहे आणि त्यामध्ये आपल्याला शब्दयोगी अव्यय कोणकोणती आहेत ती आपल्याला अभ्यासायला सांगितली आहेत. बघा, अधोरेखित करायला सांगितली आहेत. मी प्रथम तुम्हाला तो पॅरेग्राफ वाचून दाखवते. आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे. झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे. त्या पारावर बसून आम्ही डबा खातो. झाडाखाली खेळतो. शाळेची घंटा होईपर्यंत झाडाजवळ मुलांची गर्दी असते. हे वडाचे झाड शाळेच्या पहिल्या दिवसापासून मला एखाद्या मित्राप्रमाणे वाटते. बघा मुलांनो, आपल्याला शब्दयोगी अव्यय अधोरेखित करायला सांगितलेत. आताच मी तुम्हाला सांगितलं शब्दयोगी अव्यय कशाला म्हणतात, जी शब्दाला जुळून येतात. बरोबर, शब्दयोगी, योगी म्हणजे जुळून येणे, हे लक्षात ठेवायचं. शब्दयोगी अव्यय हा नेहमी शब्दाला जुळूनच येतो, जॉईनच असतो. आता बघा, इथे पहिल्या वाक्यामध्ये आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे. इथे कोणत्या शब्दाला दोन शब्द जॉईन झाले आहेत, तर शाळेसमोर. शाळा या शब्दाला समोर हा शब्द लागलेला आहे. बरोबर, म्हणजे समोर, शाळेसमोर ह्या शब्दातील समोर हे शब्दयोगी अव्यय आहे. पुढे बघा, झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे. तर झाडाभोवती, भोवती हा शब्द झाडाला जोडून आलेला आहे. बरोबर, भोवती हा शब्द झाडाला जोडून आला आहे, म्हणजेच तो काय झाला, शब्दयोगी अव्यय झाला. पुढचं वाक्य बघा मुलांनो, त्या पारावर बसून आम्ही डबा खातो. आता ह्यामध्ये पारावर, वर हा शब्द पाराला जोडून आलेला आहे. झाडाखाली खेळतो. शाळेची घंटा होईपर्यंत झाडाजवळ मुलांची गर्दी असते. बघा मुलांनो, झाडाखाली, खाली हा शब्द झाडाला जोडून आलेला आहे म्हणून तो शब्दयोगी अव्यय आहे. होईपर्यंत, पर्यंत हा शब्द होणे ह्याला जोडून आलेला आहे. झाडाजवळ, जवळ हा शब्द झाडाला जोडून आलेला आहे. त्यानंतर पुढे बघा, दिवसापासून मला एखाद्या मित्राप्रमाणे वाटते. पहिल्या दिवसापासून मला एखाद्या मित्राप्रमाणे वाटते. दिवसापासून, पासून हा शब्द दिवसाला जुळून आलेला आहे म्हणून तो शब्दयोगी अव्यय आहे. आणि मित्राप्रमाणे, प्रमाणे हा शब्द मित्राला जोडून आलेला आहे. तर मुलांनो, तुम्हाला समजलं शब्दयोगी अव्यय कसे जुळलेले असतात ते. दोन शब्द जॉईन केलेले असतात, म्हणजे शाळेसमोर, शाळा आणि समोर हे शब्द एकत्र आलेत म्हणून तो शाळेसमोर, म्हणून ते काय झालं, शब्दयोगी अव्यय झालं. मुलांनो, तुम्हाला हे समजलं, पॅरेग्राफ दिला असतो आणि त्यातून कसं शब्दयोगी अव्यय शोधायचं आणि अंडरलाईन करायचं ते, हे तुम्हाला समजलं. ओके मुलांनो, पुढचा असा प्रश्न येतो बघा, पुढील कंसातील शब्दयोगी अव्यय ओळखा. तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काही शब्द दिले जातील आणि त्यातून तुम्हाला शब्दयोगी अव्यय कोणकोणते आहेत ते शब्द शोधून लिहायचे आहेत. बघा, पहिला आहे काळापूर्वी, बाहेर, कलावंतांमुळे, देवळाबाहेर, शिवाय, आईसारखे, कुत्रा, कुत्रापण, माझ्या संगे, रंग. हे शब्द तुम्हाला दिसत आहेत. ओके, तर बघा मुलांनो, ह्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणकोणते आहेत.
मी तुम्हाला काय सांगितलं होतं, शब्दयोगी म्हणजे जुळून येणे, बरोबर. म्हणजे दोन शब्द एकत्र झालेले तो काय असतो, शब्दयोगी अव्यय असतो. बघा, काळापूर्वी, ह्यामध्ये पूर्वी हा शब्द काळाला जोडून आला आहे म्हणून ते काय झालं, शब्दयोगी अव्यय. आता बाहेर ह्याला दुसरा शब्द जुळला आहे का, नाही, म्हणून तो शब्दयोगी अव्यय नाही. पुढे बघा, कलावंतांमुळे. आता मुळे हा शब्द कलावंताला जोडून आलेला आहे म्हणून ते काय झालं, शब्दयोगी अव्यय झालं. देवळाबाहेर. आता बाहेर हा शब्द देवळाला जोडून आला आहे म्हणून ते काय झालं, शब्दयोगी अव्यय. आता शिवाय ह्या शब्दामध्ये दुसरा शब्द आहे का, मागे नाही आणि पुढे पण नाही, म्हणून तो शब्दयोगी अव्यय नाही आहे. आता आई सारखे. आता ह्यामध्ये पण दोन शब्द आहेत. सारखे हा शब्द आईला जोडून आलेला आहे. तर कुत्रा ह्याला पुढे मागे शब्द आहे का, नाही. पुढे कुत्रा पण. आता पण हा शब्द कुत्र्याला जोडून आला आहे. माझ्या संगे हा शब्द माझ्या सोबत जुळून आलेला आहे. आणि रंग हा आहे का, नाही. तर तुम्हाला समजलं मुलांना शब्दयोगी अव्यय कसं ओळखायचं ते. ओके, आता आपण एक पुढचा प्रश्न बघूया. पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखून लिहा. आपल्याला काही वाक्य दिली आहेत आणि त्यातून आपल्याला शब्दयोगी अव्यय ओळखून लिहायचे आहेत. प्रथम मी तुम्हाला ती वाक्ये वाचून दाखवते. बघा, पहिला आहे, टेबलावर फुलदाणी आहे. दुसरं, पिले घरट्याबाहेर उडाली. तिसरं, मी सकाळी 6 पूर्वी उठतो. चौथं, आमच्या शाळेसमोर एक झाड आहे. पाचवं, आमचा कुत्रा मला मित्राप्रमाणे भासतो. सहावं, देशाला देण्यासाठी तुझ्याकडे काय आहे. सातवं, झाडावरून फळ पडले. आठवं, माझ्यासोबत ताई गावी आली. नववं, सैनिक देशाकरिता प्राण देतात. आणि 10वं आहे, मुलांनी फुगेवाल्याभोवती गर्दी केली. बघा मुलांनो, पहिल्या वाक्यामध्ये टेबलावर फुलदाणी आहे. आता ह्यामध्ये कोणतं शब्दयोगी अव्यय आहे बघा बरं. टेबलावर. वर हा शब्द टेबलाला जोडून आला आहे, बरोबर. म्हणून वर हा शब्द काय झाला, शब्दयोगी अव्यय झाला. पुढे पिले घरट्याबाहेर उडाली. ह्यामध्ये कोणता आहे मुलांनो, घरट्याबाहेर. बाहेर हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे. घरटे ह्या शब्दाला तो जोडून आला आहे. पुढे मी सकाळी 6 पूर्वी उठतो. 6 आणि पूर्वी हे दोन्ही शब्द एकत्र आले आहेत म्हणजे पूर्वी हा शब्द 6ला जोडून आला आहे. आमच्या शाळेसमोर. समोर हा शब्द शाळेला जोडून आला आहे. आमचा कुत्रा मला मित्राप्रमाणे भासतो. प्रमाणे हा शब्द मित्राला जोडून आला आहे. देशाला देण्यासाठी तुझ्याकडे काय आहे. मुलांना ह्या वाक्यामध्ये किती शब्दयोगी अव्यय आहेत, 2 आहेत. देण्यासाठी आणि तुझ्याकडे ह्या दोन्ही शब्दामध्ये आहे. देण्यासाठी, साठी हा शब्द देण्याला जोडून आला आहे आणि तुझ्याकडे, कडे हा शब्द तुझ्या ह्या शब्दाला जोडून आलेला आहे. पुढे झाडावरून फळ पडले. वरून हा शब्दयोगी अव्यय आहे म्हणजे झाडाला जोडून आला आहे तो. सोबत हा काय आहे, शब्दयोगी अव्यय आहे. सैनिक देशाकरिता प्राण देतात. देश हा शब्द आहे, त्याला कोणता शब्द जोडून आला आहे, करिता हा शब्द, म्हणजे करिता ह्या शब्दाला देश हा शब्द जोडून आला आहे. फुगेवाल्याभोवती, ह्यामध्ये भोवती हा शब्द फुगेवाल्या या शब्दाला जोडून आला आहे. तर मुलांनो, कोणकोणती शब्दयोगी अव्यय होती बघा. पहिल्या वाक्यात वर, दुसऱ्या वाक्यात बाहेर, तिसऱ्या वाक्यात पूर्वी, चौथ्यात समोर, पाचवा प्रमाणे, 6व्यामध्ये 2 आहेत, साठी आणि कडे, आणि 7व्या वाक्यामध्ये वरून
8व्या वाक्यामध्ये सोबत, 9व्या वाक्यामध्ये करिता आणि 10व्या वाक्यामध्ये भोवती. तर मुलांनो, तुम्हाला समजलं शब्दयोगी अव्यय कसं ओळखून लिहायचं ते? ओके. मुलांनो, पुढचा प्रश्न आहे, पुढील चौकोनातील अक्षरांमध्ये शब्दयोगी अव्यय लपलेली आहेत. उभ्या, आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन शब्दयोगी अव्यय बनवा व दिलेल्या ओळींवर लिहा. बघा मुलांनो, जसे शब्दकोडे असते बरोबर, त्यामध्ये उभे असते शब्द किंवा आडवे असतात किंवा तिरपे असतात, असे शब्द आपल्याला शोधायचे असतात की नाही. त्याचप्रमाणे आपल्याला हे कोड दिलं आहे, त्यातून आपल्याला शब्दयोगी अव्यय शोधायचे आहेत. तर कोणकोणते आहेत बघा शब्दयोगी अव्यय? नंतर हा तिरपा शब्द आहे बरोबर. वर, मागे, सह, साठी, खाली, समोर, सकट, प्रमाणे, पुढे, नजीक, सारखा, ह्याप्रमाणे हे शब्द यातून आपण शोधून काढलेले आहेत. तर मुलांनो, असा प्रश्न आला तर तुम्हाला समजलं कशा प्रकारे ते शब्द शोधून लिहायचे आहेत. आपल्याला कोणते पण शब्द बनवायचे नाही आहेत, तर शब्दयोगी अव्यय जे असतात तीच आपल्याला यातून शोधून लिहायची आहेत. तर मुलांनो, तुम्हाला हे 6 प्रश्न समजला? ओके. तर मुलांनो, आज आपण शब्दयोगी अव्यय हा व्याकरणाचा प्रकार अभ्यासला बरोबर. समजला ना तुम्हाला? शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? शब्दाला जोडून आलेल्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. व शब्दयोगी व क्रियाविशेषण या अव्ययामधील फरकसुद्धा तुम्हाला समजला? ओके. तर आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील तासाला. थँक्यू.